हॅलो केजवासियांनो, आज शेतकरी कामगार पक्षानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर साक्षीनं केजच्या नगरपंचायत अंतर्गत झालेल्या घरकुल घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी आणि दोषींना शिक्षा देण्यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गेले अनेक दिवसापासून केज नगर पंचायत अंतर्गत अनेक गोष्टींचा या ठिकाणी अभाव आपल्याला दिसून येतोय। त्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं उल्लेख करतो केज शहरातील जो घरकुल घोटाळा आहे, गोरगरिबांचा घरकुल घोटाळा। आता पाहिला असेल, काही लोक इथे आले होते, अक्षरशः सायकल, 4 चाकी सायकलवर बसून अपंग लोक, त्यांची घरकुल या नगरपंचायत अंतर्गत काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हडप केलेले आहेत। अतिशय दुर्दैवाची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। यांना काहीच कसं वाटत नाही, जीवन मरणाचा विचार हे का करत नाहीत, आम्हाला प्रश्न पडलाय। ठीक आहे, लोक दुर्लक्ष करत आहेत याचा अर्थ असा समजू नका हिशोब कुठं होणार नाही, हिशोब इथंच होणार आहे आणि आम्ही तो करायला सरकारला भाग पाडू। आज हे आंदोलन शेतकरी कामगार पक्षाचे आमचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी केज नगर पंचायत समोर सुरू केलेलं आहे। आम्ही केजवासियांना आवाहन करतो, जे लोक या ठिकाणी येतील त्यांच्यासाठी आमचा लढा आहे। अनेक जवळजवळ 200 ते 500 लोकांचा या ठिकाणी घरकुलांचा घोटाळा आहे। मात्र इथं किमान ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे। केज नगर पंचायत अंतर्गत अनेक समस्या नेहमीच अनुत्तरित राहिलेल्या आहेत आणि त्यासाठी आंदोलन सुरू केलेले। या आंदोलनाला कुणी चुकीनं हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नये, इथली माणसं मोजायचाही अजिबात प्रयत्न करू नये। या देशानं, या राज्यानं अनेक वेळा पाहिलेलं आहे, काही लोकांनीच सुरू केलेल्या आंदोलनानं मोठमोठ्याला पाणी पाजलेलं आहे, मोठमोठ्या सत्ता उलटून टाकलेल्या आहेत। त्याच्यामुळे हलक्यात घेऊ नका। हा गोरगरिबांचा, त्यांच्या आयुष्यात जे छोटंसं काही घरकुलाचं स्वप्न होतं ते त्यांनी अक्षरशः हडप केलेलं आहे आणि अशा वेळी आम्ही संपूर्ण केजवासियांना आवाहन करतो। प्रत्येक जण म्हणतो आमचा याच्यात काही हात नाही, सगळे सत्ताधारी म्हणतायत आमचा प्रश्न आहे, मग खाल्लं कुणी? तुम्ही तरी सांगा ना, यानं खाल्लं म्हणून। तुमच्यावर जर आरोप येत असेल तर तुम्ही सांगा आम्ही याच्यात नाहीत म्हणून। कोण आहे ते सांगायला लाजता का त्याला? म्हणून आज आम्ही या आंदोलनातून शेतकरी कामगार पक्षाने सुरू केलेल्या आंदोलनाला केज विकास संघर्ष समिती केवळ पाठिंबा देत नाही, त्या आंदोलनाचा एक भाग बनत आहे। आम्ही पुन्हा सांगू इच्छितो, असंख्य गोष्टी वाट पाहत आहेत आणि याला केजवासीय दोष आहे। फक्त लांबून मजा बघायची सवय। अरे तुमच्या मुलाबाळांचं स्वप्न, तुमच्या नातवांचं स्वप्न भंग झालं तरी कुठवर अशी मजा बघत राहणार आहेत, कडी कोपऱ्याला उभं राहून असं बघणार आहेत? हिम्मत नाही का तुमच्यात जरा समोर येऊन संघर्ष करण्याची? कुणाला भेटाय तुम्ही? कुणाचं काही खाताय का? बहुतेक तुम्ही कुणाचे तरी निंदे असणार आहेत, जे येत नाहीत, जे संघर्ष करीत नाहीत, ते कुणाचे तरी निंदे आहेत। आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करायला सांगितले आणि त्या संघर्षाचा भाग म्हणून, त्यांच्या जीवन कार्याचा भाग म्हणून हे आंदोलन सुरू आहे। जे श्री छत्रपती शिवरायांना मानतात, जे छत्रपती संभाजीराजांना मानतात, जे छत्रपती शाहूराजे महात्मा फुलेंना मानतात, जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात, नुसतं घेऊन नाचत नाहीत, मानतात, खऱ्या रक्तात ज्यांच्या आहेत, ते अशा गोष्टींना आम्हाला साथ देतील याची आम्हाला खात्री आहे। आम्ही म्हणून हे आंदोलन सुरू आहे। फक्त महापुरुषांचे नाव घेऊन न्याय मिळत नाही, तर त्यासाठी कुठंतरी त्यांच्या जीवन कार्यासाठी संघर्ष करावा लागतो। कुणाची तरी गुलामगिरी करून जमणार नाही आम्हाला। आणि म्हणून आम्ही विनंती करतो, जर खरीच गोरगरिबासाठी तुम्हाला कणव असेल, जाणीव असेल, तर जे सुरू झालेल्या आंदोलनाला तुम्हाला पाठिंबा द्यावा लागेल। आम्ही सांगितलं तुम्हाला, माणसं मोजून आमचं आंदोलन नाहीये, आणि गर्दी बघून आम्हाला आंदोलन करायची सवय नाहीये, आणि आमचा उद्देश कडीला नेतो। आज आम्ही बघतो, आज बाजार आहे बघा, या माता भगिनी बसलेल्या आहे तिथं। लोक आम्हाला प्रश्न विचारतात ना, नगरपंचायत प्रशासन प्रश्न विचारत आहे, काय काम आहे ते आम्हाला सांगा। हे काम सांगतो आम्ही। 20 रुपयाची त्यांच्याकडून तुम्ही निधी घेताय आणि साधं पाणी पिण्यासाठी देत नाही, त्यांना
त्यांच्यासाठी कुठलीच स्वच्छतागृहाची सोय नाही. किती वेळेस आम्ही तुम्हाला सांगितलंय की नाही सांगा. तुमच्याकडे गाड्या आहेत तरी उभा करत नाही त्या लोकांसाठी. जर असं नसेल तर आता संयम आम्ही सोडू. तुम्ही म्हणता ना समस्या कोणत्या आहेत, लोकांना रस्त्यावर आणून तुम्हाला समस्या दाखवून देऊ. आम्ही केजच्या बाजाराची समस्या आम्ही अनेक दिवसापासून मांडतोय. एक नाहीये, हजारो समस्या आहेत. हा ज्या या आंदोलनानं मागणी केली आहे, मंगळवार पेठ कॉर्नर विजय ठोंबरे यांचं घर, ते इथं माझ्या समोर ज्यांचा महान पुरुषाचा पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ह्या मार्ग, हा ठिकाण इथपर्यंतचा निधी 80 लाखाचा निधी 2021 मध्ये गेला. कुठं उत्तर द्या, उत्तर द्या येऊन समोर. या लोकांना सांगा, केजवाशांना, इथं हा निधी अडकला, याने खाल्ला किंवा काहीच गेला नाही कुठं म्हणून. आम्ही विचारतोय प्रश्न. 2000चा हा निधी 2019चा 80 लाख मंगळवार पेठचा रस्ता, आता डबल आत्ता केला हा रस्ता, पुन्हा केलाय. मला वाटतं आता आमदार फंडातून रस्ता झालाय. 5 वर्षात हा रस्ता गेला कुठं, कोणी खाल्ला? हा गोरगरिबांचा निधी, दलित समाजासाठी निधी येतो, तोही या नगरपंचायत अंतर्गत गडप केला जातो. दलित समाजासाठी आलेला निधी दुसऱ्या वॉर्डमध्ये कसं काय तुम्ही खर्च करू शकता? कोणतं असं प्रावधान आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान मानताना संविधानाच्या विरोधात, कायद्याच्या विरोधात काम का करता? उत्तर द्या आम्हाला. आम्ही आमचं आंदोलन वापस घेऊ, नक्की घेऊ वापस, कारण आम्हाला शो साठी आंदोलन करायची नाहीत. इथं कोणी विरोधकच राहिला नाही. कोण आहे विरोधक? दाखवा. निवडणूक येईपर्यंत पॅनल होतात, निवडणूक आली की पॅनल संपले, सगळे एकत्र येतात आणि म्हणतात मला माहित नाही, पण 60-40 ही वाटप होते. जे विरोधातले पॅनल आहेत त्यांनी 40% घ्यायचं, जे सत्ताधारी बनेल त्यानं 60% घ्यायचं, असं लोक म्हणतात. मी नाही. आपण लोकांना विचारू, एकत्र लोकांना जमवून लोक चर्चा करतायत की नाही बघूया. आणि हा 60-40 निधी, अरे आम्ही म्हणतो, आम्ही कोणी आपापल्या श्रद्धास्थानाला मानतात ना तुम्ही, ज्या त्या धर्मातील सगळे आपले श्रद्धास्थान, कोणी हिंदू असेल हिंदूतल्या देवदेवतांना मानतो, कोणी मुस्लिम समाजातला असेल ते त्याच देवदेवतांना मानतात. तर आम्हाला खरेच आमचे ते असतील तर आम्हाला आमच्या धर्माप्रमाणे चालावं लागेल, धर्माप्रमाणे चालावं लागेल. धर्म केवळ नाव घ्यायची शोभेची वस्तू नाहीये, त्याच्यात अंतःकरणाने निष्ठा ठेवायची गोष्ट आहे. चला मग, तर आम्हाला आज या आंदोलनाची उत्तरं पाहिजेत. या आंदोलनाने जे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत, आम्ही आता सोडणार नाही. इथं जीव गेला तरी सोडणार नाही, आणि आम्हाला जीविताची भीती बी नाही, अजिबात नाही. मरण भय भीती आम्ही कधीच पार करून बसलेलो. तसंही आम्ही अनेक स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीपर्यंत अनेकांना वाटा लावतो, तेव्हा बघतो, तेव्हा आम्हाला याची भीती नाही आता. आणि तुम्ही आमचं म्हणाल तर अजिबातच नाही, कारण आम्ही जळणार बी नाही तर दफणार बी नाही. आमचं शरीर जाणार आहे, कुठल्या तरी शासकीय याला आम्ही देहदान केलेलं आहे. आमचा एक अवयव कुणाच्या तर उपयोगी येणार आहे. आम्ही हे सगळं यासाठी सांगतोय, जास्त आम्हाला नकोय. या आंदोलनाची उत्तरं द्या. इथं या सगळ्या सत्ताधाऱ्या नावाने ज्यांना वाटतं हे आंदोलन आमच्या विरोधात आहे, त्यांनी इथं येऊन क्लिअर करावं की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथं जनतेला द्यावी. आम्ही नम्रपणे आमचं आंदोलन नक्की वापस घेऊ, नक्की वापस घेऊ, कारण आंदोलन शोभेची बाब नाही, आम्हाला खात्री आहे. एक वैचारिक पक्ष, शेतकरी कामगार पक्ष काम करतोय, म्हणून त्याला आम्ही या ठिकाणी केज विकास संघर्ष समिती या ठिकाणी पाठिंबा देत आहे. आणि हा पाठिंबा प्रत्येक लोकांचा आहे. लोक आमच्याकडे फक्त गल्ली बोळात येतात, सर आमचं ते घरकुल गेलं. अरे इथं ये ना बाबा, कुठवर दुसऱ्याचं भय भीतीत, कुणाचं खातो का गुपचूप, कुणाचं बळत चोरून आणलंय का काही नाही, तर निर्भयपणे इथं या, कुणाला भिवू नका. आणि या ठिकाणी सांगा लोकांना तणकावून आमचं हे गेलंय. मग 2-4 जणांनी येऊन सांगितलं घरकुल उभा केलंय आणि एक बी हप्ता नाहीये त्यांना, एक बी. नगरपंचायतला प्रश्न आहे आमचा, त्यांना बांधकाम परवाना कोणी दिला? नगरपंचायतला आमचा प्रश्न आहे, त्यांना आपली घरं होती ती तुटकी मुटकी घरं कोणी मोडतोड करायला लावली, आणि आता तुम्ही त्यांचा एकही हप्ता देत नाही. असे येऊन गेलेले आहेत आमच्याकडे, मगाच येऊन गेलेले आहेत. आणखीन आता 2 दिवसात हजारो येतील, येणारच आहेत. आम्ही त्यांनाही सांगतो ज्यांचा घरकुलांचा प्रश्न आहे, आमचं आंदोलन एका प्रश्नाशी संबंधित नाहीये. या ठिकाणी आपण बघू शकता अनेक प्रश्न इथं मांडलेले आहेत. या सगळ्या 14 आणि 15 मागण्या आहेत. या 15 मागण्यासाठी एक मागणी राहिलेली आपल्याकडून ते आपण ऍड करा पाहिजे. आणि या 15 मागण्या नगरपंचायतनं आम्हाला इथं सांगाव्यात. आम्ही नक्कीच आंदोलन वापस घेतो. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, आम्ही केज नगरपंचायतला ठणकावून इशारा देतोय, तिथलाही तुटका माणूस आला निवेदन दिलं तर त्याला आंदोलनापासून परावर्त करा.
तुम्ही अशी कोणती नशा चढू देऊ नका सत्याची आणि सगळ्यांची. सगळ्याच विरोधक जे असतील त्यांनाही सांगतो आम्ही, कोणी तुटका माणूस जरी आला इथं निवेदन घेऊन तर त्याला उत्तर द्या. आणखीन या आंदोलनाला, आता चालू आंदोलनाला आणखीन नगरपंचायतनं परावर्त केलेलं नाही. कायदा सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सांगतंय की जर कुणी आंदोलन केलं, एखादा अर्ज दिला, त्याला उत्तर द्या. त्याचा होतंय का नाही सांगा. त्याला उपोषणाला बसायच्या अगोदर त्याला उत्तर द्या. यांचं उत्तर आणखीन नाहीये. बघा, शिवसाहेबांना आमचं आव्हान आहे, कशाचं नाही अभय घेऊन बसलात तुम्ही. तुमचा प्रशासकीय अधिकारी तुम्ही कुणाच्याही दबावाखाली येऊन काम कराल तर माहिती महाराष्ट्रात काय चाललंय, सध्या खूप काय चाललंय. आम्हाला आता या विचारपीठावरून त्याचा उल्लेख करत नाहीत आम्ही. कुठं दबलंय भोंदूगिरीमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, आम्हाला तिकडे जायला लावू नका. त्याची वेगळी फाईल आम्ही करू आता तयार. इथली उत्तरं इथं द्या, एवढीच आमची इच्छा आहे. आम्ही केजवाशांना सांगतो, हे आंदोलन तुमच्यासाठी आहे. ज्यांच्यापर्यंत आवाज आलेला आहे त्यांनी उद्यापासून या आंदोलनाला इथे येऊन साथ द्यायची आहे. आम्ही नाही आलात तरी आंदोलन चालूच राहणार आहे, पण नैतिकता बाळगा जरा. आपल्यासाठी लढणाऱ्यासाठी तरी समोर यायचा प्रयत्न करा, भिवू नका, निर्भय व्हा, एवढाच इशारा तुम्हाला आहे. धन्यवाद.